जगातलं कुठलंही टेन्शन आपण सॉल्व्ह करू शकतो जर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल असेल. आणि मी तुला एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगतोय की भली टेन्शन आपण सॉल्व्ह करू इझी शकतो जर आपण त्याच्यातनं पळ नाही काढला. सामोरं जायचं भावा. आता समोरून ते टेन्शन धावत येतंय ना भावा, मग तू जर घाबरला आणि जर तू बाजूला वळला किंवा इकडे तिकडे पळाला तर कसं झालंय भावा. तुला माहितीये कदाचित तू हरू शकतो, पण भावा निधड्या छातीने उभा राहा बिंदास आणि त्या टेन्शनला बोल ये नड भावा, तुझ्यात दम किती आणि माझ्यात दम किती बघूया. तुझ्या त्या कॉन्फिडन्सला बघून तुझं टेन्शन एक दिवस जाईल लांब निघून आणि तू जिंकशील. आणि हा शब्द आहे लक्षात ठेव. A few moments later. मला ते मगाच आवडलं माहिती का, काय ते टेन्शनला सामोरं जायचं, बिंदास नडायचं. ते म्हणजे घरची मुलगी बघतात माझ्यासाठी, मला लय टेन्शन आलं. सामोरं जाऊ का साईडला निघू? बढिया था गुरु. बा हे असे ह्या टेन्शनचा विषय असा आहे की सामोरा गेलास तर तुला लाईफ टाईम सामोरं जायला लागेल टेन्शन मध्ये बच्चा. तेच ना. पण डेव्हिड तुझं म्हणणं काय भावा, मी तुला खरं बोलू म्हणजे माझा विषय वेगळा आहे, पण मी आता ह्या विषयावर तुला क्लिअर करतो. भावा तू लग्न जर केलं आणि जर तुझ्यामध्ये मला थोडासा जरी बदल दिसला ना भावा, भावा तू कट व्हीआरएस परमनंट. ओके, मग वहिनीसोबत गुण्या गोविंदानी राहा भावा. कारण मी अशा मित्रांना लांब करतो माझ्यापासून, आताच सांगतो. मला प्रायोरिटी मला द्यायची, पहिली प्रायोरिटी मला, नंतर मग कोणाला पण द्या प्रायोरिटी. मला प्रॉब्लेम नाही, आपण जीव लावतो, आपल्याला जीव लावला गेला पाहिजे. मी आहे 3 पर्यंत इथेच असणार. हा बस काम 25. नाही तर मला मागून आवाज नाही आला पाहिजे, आहो धनी अहो काय तिकडे मिळालेले असतात, चला ना कधीतरी मला टाइम द्या. की काय फालतू माणूस आला हा माझ्या पदरात पडलाय, कपाल करंट्यास आला असा आवाज आला आणि मला श्राप मिळाले तर मी कितीतरी लोकांचे श्राप घेतो. म्हणजे कसं बोला, कितीतरी विवाहित लोक आपल्याला बघत असतील आणि त्यांच्या बायका बोलत असतील, अरे साला या कुत्र्यामुळे नवरा मला टाइमच देत नाही, तो कामावर आला का बसतो भिकारी यार का असा डोळे वाटर होते स्ट्रीम बघत. अरे काय अशी काय लाईफ आहे. मला बोलत असतील, बऱ्याच वहिन्या बोलत असतील. मी 100% सांगतो, पण वहिन्यांनो तुम्हाला एक सांगतोय, भले तुम्हाला तो टाइम नाही देते पण तुमचा नवरा कुठे वाया जात नाही. तो श्रीमानची स्ट्रीम बघतोय, तुम्हाला अभिमान असायला हवा की तो श्रीमानची स्ट्रीम बघतोय आणि तो श्रीमानकडनं गोष्टी शिकतोय, तो पॉझिटिव्ह राहतोय, तो स्ट्रॉंग बनतोय आणि त्याचं माइंड शांत राहते, जेणेकरून तो अजून कामामध्ये लक्ष टाकू शकेल. अभिमान बाळगा की तो श्रीमानची स्ट्रीम बघतोय. वहिने टॉपिक ते काय लग्नाचे टॉपिक सोड रे, मुद्द्याचा टॉपिक. भावा रेविल या इंस्टाग्राम मुळे ना भावा, तुला माहिती मी इंस्टाग्राम लॉग आउट केलंय. कंटाळा आला मला इंस्टाग्रामचा भावा. थोडे दिवस मी इंस्टाग्राम नाही वापरणार असं मला वाटतंय. कारण ना भावा इंस्टाग्रामनी ना भावा कंटाळा आणलाय. भावा फॉलो आणि अनफॉलोवर ना जज होतात लोक रे, आणि मनात ठेवतात. आता चेतनला मी फॉलो नाही करत ना इंस्टाग्रामवर, तो बोलून दाखवतो मला की तू मला फॉलो करत नाही, तू बाकीच्यांना बरोबर फॉलो केलंय. अरे पण तुला मी फॉलो करायला, तुला मी का फॉलो करू? अरे ऑफलाईनला तर तू माझा जीव आहे ना. अरे आज अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, उभ्या महाराष्ट्र उभा आहे आणि मला बोलतोय शिबा नको रे. किती रे त्या चेतनसाठी किती तडजोड चालली आहे तुझी, एवढं बोलतोय. खरं आहे का खोटं आहे माझ्या भावांनो? चॅटमध्ये तुम्ही मला सांगा की चेतनसाठी किती कळकळी असते माझ्या मनामध्ये, किती ट्राय करतो मी त्याला व्यवस्थित वागवण्याचा, पण नाही पार्टी तशीच बघते. आणि इंस्टाग्रामवरती फॉलो नाही त्याच्यावर भांडण. अरे काय अर्थ आहे याला? इंस्टाग्रामच्या फॉलो अन फॉलोनी काय फरक पडतो भाई? मला तर हेच पटत नाही. याच्या गावात काही लोक जे स्वतःला इन्फ्लुएन्सरच समजतात आणि ते आहेत सुद्धा काही, ते लोक पहिले फॉलो करतात, ठीक आहे, त्यानंतर मेसेज करतात. मेसेजचा रिप्लाय दिला तर ठीक, नाही दिला तरी ठीक, काय प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुम्ही त्यांना फॉलो बॅक दिला नाही का त्यांचा इगो होतो हर्ट. पहिले त्यांचे असतात फॉलोअर्स कमी, पण कदाचित जर त्यांचे फॉलोअर्स चुकून तुमच्या लेवलच्या आसपास आले किंवा तुमच्यापेक्षा जास्त झाले, किंवा जर समजा एखाद्याचे फॉलोअर 10-15 हजार असतील आणि अचानक जर ते फॉलोअर्स 70-80 हजार झाले, त्याच्यामध्ये अचानक एक वेगळा ऍटिट्यूड आणि इगो जागा होतो, तो डायरेक्ट अनफॉलो करतो. झाला सेलिब्रिटी, वाढला रुबाब. आईच्या गावात दगड मारला. काय चित्र प्रकार आहे. ज्यांची कॉन्टेंट मला आवडतो त्यांना मी फॉलो करतो. आता चेतनला मी का फॉलो करू बाबा? त्याची कोल्हापुरी चप्पल बघाला. Emotional damage. हे देखो काय कोल्हापुरी चप्पल, ये इस पाय में चप्पल, उस पाय में चप्पल. कोणाच्या तरी सीटवरती मागे बसलेला असतो, तोंडामध्ये चिंगम असतो. ये देखो कोल्हापुरी चप्पल. त्यानंतर अचानक एखादे काका असतात, त्यांच्यावरती कॅमेरा, काका काहीतरी बोलून दाखवा. काका मध्ये काका असं काहीतरी एडेचळे करतात. हे एडेचळे बघण्यासाठी मी त्याला फॉलो करावं का? सांगा मला. फालतूचे काय ना काय पोस्ट असतात. अचानक कुठल्या तरी हॉटेलमधनं काहीतरी फोटो काढलेला असतो, अचानक मागून कुठली तरी बाटली दिसते कच करून.
असं मी फॉलो करू का? नाही ना भाई. तुम्हाला चेंज होणे, तुम्हाला चांगला कॉन्टेंट ठेवणार तर मी तुम्हाला फॉलो करेन. कारण नसताना मी कशाला कोणाला फॉलो करू? काय विषय? मला तो आवडायला तर पाहिजे. अरे मला जर आवडला तर मी सगळ्यांना अनफॉलो करून टाकेन. मला कोणीच फॉलो करू नका, मला काय फरक नाही पडत त्यांनी. बरोबर आहे का नाही? इच्छा गावात कसला इंस्टाग्राम ना कसले फॉलोअर्स रे. ये जो हसीनों के लंबे लंबे बाल है बस लड़कों को फंसाने का जाल है. ना जाने कितनों का खून पिया होगा इन्होंने, इसलिए तो इनके होठ लाल. वाह बुआ वाह, वाह बुआ, वाह वाह वाह, वाह बुआ वाह, वाह बुआ वाह. शुभ भावा, हा गैरसमज आहे ना, यातनं काढ. ह्युमन आहे ना, ह्युमन नेचर आहे ते. ठीक आहे. मुली आहेत ना, मुली. आता तू बोलतोय की मुलींचे होठ लाल आहेत म्हणून त्यांनी म्हणजे काम 25 केले. अरे भावा, अरे मुलं एवढी फालतू आहेत ना. अरे माझ्या मित्रांची एक्झाम्पल आहेत रे डोळ्यासमोर. बाकीच्यांचं तर सोड. परत मी मित्रांवर येतोय, मला माफ कर भावा, पण खोटं बोललो तर देव बाप्पा बघतोय मला. अरे भावा, पोरी निष्पाप असतात रे, निष्पाप असतात. आणि काय सांगू तुला, पोरीच चांगल्या असतात. असं काही विषय नाही की पोरच वाईट असतात, पोरीच वाईट असतं काय नाही. सेम पॅरलल विषय. बऱ्याच पोरी पोरांनाही फसवतात, पोरही पोरींना फसवतात. पण मी बघितलं त्यात रेशो पोरीच फसल्या आहेत रे, सगळ्या भोळ्या भोळ्या. अरे कंटाळा आले हे लाईफ नकोय डेविल. पोरीना भावा कधी फसवू नको डेविल. मस्करीने भावा एवढी तलतलाट लागेल ना तुला भावा, सडशील रे, सडशील आणि सडून खाशील तुम्ही तुला काय. पोरींकडून बघा माझ्याकडे 2 एक्झाम्पल आहेत. एक पोरीन एका ठिकाणी पोरी फसल्यात, इकडे पोरा फसलाय. म्हणजे दोन्ही आहे, पॅरलल आहे. ओटबीट लाल नाही भावा. पोरांचे पण ओट वन साइड लाल काळे असतात. पोरं काय धुतलेल्या तांदळीतले नाही. पोरं तर एवढी माकडं असतात ना. जाऊ दे, तर बोलायला लावू नको मला. आईच्या गावात रिचा गडकरी.